उद्धव ठाकरेंनी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला खरा. त्यांना वाटलेलं की एकनाथ शिंदेचं हे बंडाचं पाऊल शिंदेंना थोड्याच काळात जबरदस्त बुमरँग होईल. पण भाजपाने मात्र इथे उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडलं. त्यांनी एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री न बनवता थेट मुख्यमंत्रीच केलं आणि त्यांची पुढील 2.5 वर्षे ते कसे अधिकाधिक लोकप्रिय होत जातील यासाठी त्यांची सर्व यंत्रणा अथकपणे राबवली. यात एकनाथ शिंदेची कल्पकता आणि त्यांची मोकळ्या हाताने पैसे वाटण्याची, कार्यकर्त्यांचे खांदे मजबूत करण्याची वृत्ती त्यांना अजून लोकप्रिय बनवत गेली होती. दुर्दैवाने हे मोकळ्या हाताचे गुण आहेत ना, ते कोणत्याच ठाकरेंमध्ये नाहीत. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. कारण सेनेचा केडर आणि त्याच्या मागण्याच तशा आहेत. जो नेता त्या मागण्या फुलफिल करेल तो त्यांचा नेता असतो. इतकं साधं सोपं समीकरण शिंदेंनी ओळखलं, पण ते ठाकरेंना काही ओळखता आलं नाही. म्हणून शिंदे मोठे ठरले त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या विरोधात टाकलेले सगळे फासे हे तिथेच एका मागोमाग एक निष्प्रभ ठरत गेले. असो, होत राहतात अशा गोष्टी राजकारणात. पण आज एकनाथ शिंदेची गरज सरल्यानंतर त्यांच्यासोबत भाजपा जे कुटील राजकारण करतंय ना, ते पाहिलं तर उलट एकनाथ शिंदेबद्दलच जास्त सहानुभूती वाटते की काय, असं मला तरी वाटून जात आहे. तुम्ही नोटीस केलं असेल तर लक्षात येईल की अजूनही शिंदेंना किंवा त्यांच्या इतर आमदारांना आम्हीच खरी शिवसेना आहोत हे ठामपणे सांगण्या इतकी कॉन्फिडंट बॉडी लँग्वेज मिळवता आलेली नाही आणि कदाचित भविष्यात कधी मिळेल का हेही सांगता येत नाही.